आपल्यासोबत आयएमसीचे प्रेसिडेंट संजय मारीवाला सर आहेत. तर सर, काय सांगाल, एकंदरीत संपूर्ण बजेट पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? 9 out of 10 स्कोर दिलाय मी बजेटला. हा, म्हणजे कशासाठी आम्ही जो एक्सपेक्ट केला होता, आम्ही जो विचारला होता की आम्हाला काय काय पाहिजे, त्यांनी विचारलं होतं, ते लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही लिहून द्या आम्हाला काय काय पाहिजे तुम्हाला. आम्ही लिहून दिला होता सगळं. ते सगळं त्यांनी कन्सिडर केलं आहे आणि सगळेवर प्रोव्हिजन करून काय नाही काहीतरी बोलली आहे मॅडम. ओके, मॅडम बोलले आहे म्हणून होणार ते शक्यता चांगली आहे. आता बिल पास व्हायला पाहिजे, पण असं वाटतंय आम्हाला की बिल तर पास होणारच, कारण की त्यांनी जे अरेंजमेंट सगळे जे प्रोव्हिजन केलं आहे ते मला वाटते सगळ्यांसाठी चांगलं आहे. इट इज अ गुड बजेट इन ओव्हरऑल सेन्स. ऑफकोर्स वी हॅव टू रीड फाईन प्रिंट पडावे लागेल, वाचावे लागेल, तर माहिती पडेल की आम्हाला किती फार रिचिंग आहे. जसं तुम्ही सांगितलेलं, काही तरतुदी म्हणजे काही पॉइंट्स तुम्ही लिहून केंद्राकडे पाठवल्याच होत्या. त्या पद्धतीने बँकिंग सेक्टरसाठी ज्या काही आत्ता समोरून म्हणजे ज्या काही घोषणा करण्यात आल्या त्या संदर्भात आपण काय पाठवलं होतं आणि त्यांच्याकडनं काय आता देण्यात आलं? सगळ्यात मोठा विषय होता त्याच्यावर एमएसएमईचा, मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी आणि कॉटेज अँड मायक्रो इंडस्ट्रीसाठी. त्यांच्यासाठी आम्ही लई मागणी केली होती, लई सिम्प्लिफिकेशनचा डिमांड टाकली होती आणि ते लोकांनी कन्सिडर केली आहे आणि सांगितलं की आम्ही सगळं प्रोव्हिजन केलं आहे एमएसएमईसाठी आणि प्रोव्हिजन तर केलं आहे, स्कीम्स बनवली आहे. आता स्कीम्स कशी इम्प्लिमेंट होणार ते तर बघायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडा चर्चा करावा लागेल. ऑफिसर्स सांगा, ते सगळे ऑफिसर्सला किती ते लोक सिम्प्लिफाईड सिस्टम मध्ये दाखवतात स्कीम्स, त्याच्यावर आहे. स्कीम सिम्पल केली तर सगळं लोक इम्प्लिमेंट करू शकणार. जो कॉम्प्लिकेटेड केली तर परत सेंटरला जावं लागणार आम्हाला डिस्कशन करावासाठी. पण आम्हाला असं वाटतं की मॅडम आता हे वेळा समजली आहे आणि त्यांचा इंटेंट आहे, मोदी 3.2चा इंटेंट नक्की केलेला आहे की आम्ही सिम्प्लिफाय करू, हिंदुस्थानला पुढे वाढवू आणि विकसित भारत बनवू. ज्या पद्धतीने मागचे गेले 7 बजेट सादर करण्यात आले होते निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आणि आजचा 8वा बजेट आहे त्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला. गेल्या 7 बजेटमध्ये जे नाही घडलं ते ह्या बजेटमध्ये घडलेलं पाहायला मिळतंय. ते म्हणजे टॅक्समध्ये मोठी म्हणजे घोषणाच केलेली पाहायला मिळते. म्हणजे 12 लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना टॅक्स भरायची कोणतीच गरज नाहीये. त्यावरती आपलं काय मत आहे? म्हणजे सामान्य नागरिकाला ठीक आहे, पण ज्या पद्धतीने असं नाही ना झालंय की म्हणजे ताटातलं काढून वाटीत ठेवलंय. म्हणजे एक गोष्ट दिली आहे तर त्यामध्ये कुठेतरी जीएसटी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामध्ये जास्त वाढ केली. ते म्हणून मी म्हणालो की आपण फाईन प्रिंट वाचावं लागेल. फाईन प्रिंट वाचली तर माहिती पडणार की सगळं फाईन ट्यून कसं केलेलं आहे. पण मला असं नाही वाटत की असं केलं आहे. गेल्या वर्षी बी केलं होतं त्यांनी जे अरेंजमेंट. ते लोक म्हणतात की आमचा एक्सपेक्टेशन आहे की जीएसटी वाढणार, जीएसटी रेट नाही वाढणार पण जीएसटी कलेक्शन वाढणार. कशासाठी? प्रोडक्शन वाढणार. प्रोडक्शन वाढला तर जीएसटी वाढू शकते. ओके, जेवढं जास्त प्रोडक्शन होते कंट्रीमध्ये तेवढं जीएसटी जास्त कलेक्शन होणार. तसंच जेवढे जास्त लोक आले टॅक्स नेटमध्ये तर लोक वाढण्याशी टॅक्स वाढू शकते. रेट वाढवायची गरज नाही त्याला. ओके, म्हणजे त्यांचा गोल असा आहे की आता तुम्ही 1 कोटी लोक टॅक्स भरतात 12 लाखावर. 2 कोटी भरले, 2 कोटी लोकांनी भरले तर त्यांचा टॅक्स वाढू शकते. हे कल्पना करून ते लोकांनी अरेंजमेंट केली आहे मला वाटते असं. आणि ज्या पद्धतीने नवीन बिझनेस जे आता ऑन फील्ड येत आहेत, नवीन बिझनेसेस येत आहेत, त्यांना 2030 पर्यंत काहीतरी त्यांना टॅक्स बेनिफिट दिली आहे, एक्झम्पशन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की त्यांना सबसिडी भेटणार. त्यांच्यासाठी फंड बनवला आहे, इन्व्हेस्टमेंट घेऊ शकते त्याच्यामध्ये. तर ते सगळं अरेंजमेंट चांगली केली आहे उत्पादन वाढवायसाठी, नवीन लोकांना उत्तेजन द्यायला. आता हे 12 लाख बी आपण जो मोजतोय ते सगळे सॅलरी नसेल, इन्कम वाले बी आहे, छोटे लोक बी एंटरप्रेन्युअर. हिंदुस्थान सगळेच एंटरप्रेन्युअर कंट्री आहे. स्टार्टअप असतील त्यांना बी फायदा होऊ शकते. या पद्धतीने आता ही घोषणा केली आहे, त्यामधून आपण एवढी वर्ष हे संपूर्ण बजेट पाहतात, गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे बजेट पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं विचारायचंय की तुम्हाला वाटतंय का आता एंटरप्रेन्युअर्स असतील किंवा जे स्टार्टअप्स असतील त्यांना कुठे भारतामध्ये वेग येईल? 5 वर्षापासून त्यांची स्कीम तर आहे एंटरप्रेन्युअरला, स्टार्टअप एंटरप्रेन्युअरला सपोर्ट करायची.
म्हणून हे गव्हर्नमेंट हमेशा सपोर्ट करते एंटरप्रिनर्सला. हे वेळा थोडा जास्त दिलाय म्हणजे त्यांना स्पीडिंग होईल काम. म्हणजे बोट द्यायचा तर हात दिला असं म्हणतो. बिलकुल एक्झॅक्टली बोटच्या बदल हात दिलाय आता. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीने भारत आता विकसित देश बनत चाललाय त्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीची ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि एआय हे ह्यामध्ये देखील प्रोव्हिजन जास्त केलेलं आहे. एआय डेव्हलपमेंटसाठी, एआय समजायसाठी, एआयची पद्धत वाढवायसाठी, एआयचं यूज वाढवायसाठी ते लोकांनी आय थिंक अरेंजमेंट केलेली आहे. आता त्याच्यात डिटेल कुठली स्कीम कुठे लागणार आहे ते वाचावे लागणार. पण आय थिंक आपलं नॅस्कॉम वगैरे त्याच्याशी वार्ता करून स्कीम आपल्यासाठी टेलर मेक करू शकते आणि त्याच्या बदल त्याच्यामुळे एआयची इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. मला वाटतं एक वेगळा प्रश्न होता शेतकऱ्यांसाठी क्रेडिट दिलंय परंतु कर्जबाजारी जो शेतकरी असेल म्हणजे आता मुख्य म्हणजे जर आपण महाराष्ट्र बघायला गेलं तर मराठवाडा किंवा कोकण ह्या विभागामध्ये अनेकदा दुष्काळ चांगलं नाही. हाल खूप म्हणजे वाईट आहेत शेतकऱ्यांचे. शेतकरी राजा म्हटला जातो परंतु ते मांडलं दिसत नाही. तुम्ही बघा कशासाठी वाईट हाल बरा नाही. पाणी नाही म्हणून. पाणीचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणीचा आहे आणि त्या पाणीच्या बद्दल ते लोकांनी सगळी अरेंजमेंट केली आहे आणि इरिगेशनसाठी ते लोकांनी फंडिंग केलं आहे. इरिगेशन स्कीम आपण महाराष्ट्रामध्ये लावली आहे पण ठीक चालली नाही अजूनपर्यंत. आय थिंक ते तिकडे आपण ऍप्लिकेशन टाकला आणि स्टेटला इन्सेंटिव्ह दिला आहे की आमच्या संघाती मिळून जुळून आपण स्कीम बनवू तर आपलं चांगला होईल. आता इकडे बी त्यांची गव्हर्नमेंट आहे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये फायदा होणार त्याच्याशी. म्हणजे महाराष्ट्राला काय मिळालं म्हणजे ह्या बजेटमधून मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे विचारतोय. महाराष्ट्राला आनंदाचं वातावरण आहे कारण की मागच्या वेळेस जर पाहायला गेलं तेलंगणा खुश होतं बरोबर. हे मला बिहारला खुश केलं आहे पण आता मला वाटतं ते तसंच बाकीचे स्कीम्स आहे. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी इन्कम थोडे जास्त आहे. महाराष्ट्राचे शेतकरी बी जिकडे चांगलं चाललंय त्यांची इन्कम जास्त आहे. महाराष्ट्राचे शेतकरी रिच आहे थोडे तर ते लोकांना फायदा भेटेल 12 लाख रुपयाच्या एक्झाम्पशनमध्ये. आय थिंक ते करून तुम्ही बाकी सगळी स्कीम बघितलंय आणि स्टेटनी महाराष्ट्राने अगर सेंटर संघाचे हात मिळवून चांगली स्कीम बनवली शेतकऱ्यांसाठी तर आपला इकडे लई फायदा होऊ शकतो. जर शेतकऱ्या म्हणजे अशी कुठे तुम्ही तरतूद केली का किंवा केंद्राशी संवाद साधताना कुठे असा संवाद झाला काय की जी पारंपरिक शेती चालू आहे म्हणजे मुलापर्यंत अशी जी शेती चालू आहे त्यामध्ये कुठेतरी एक बदल करून कुठेतरी अॅग्रिकल्चर स्टडी ही शेतकऱ्यांना द्यावी. त्यांचं उत्पन्न त्या म्हणजे धान्यांमध्ये कसं वाढेल, ते काय पिकवतात त्यामध्ये कसं वाढेल. तुम्ही एफपीओचं प्रोव्हिजन केलं ना, फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, ते समजून केलेलं आहे. काय होते आपण अगर वडिलांची शेती मुलांना जाते तर 2 मुलं असते तर शेतीला 2 भाग होते. 3 मुलं असते तर 3 भाग होते म्हणजे शेती कमी होत जाते. आता तिघांना एक मुलांनी सांगितलं की मला काम नाही करायचं, मी शहरमध्ये चाललोय, मला दुसरं काय ऑफिसमध्ये काम करायचं आहे, मला काहीतरी दुसरा करायचं आहे, मला एमबीए बनायचं आहे. तसं बी होतं. गावीतनं माणसं इकडे शहरला येते चेंज करतात त्यांच्या प्रोव्हिजन. आता त्याच्यामध्ये काय होतं ते लँड विकू जाते. ओके, म्हणून ते विकल्यावर त्याचा फायदा भेटत नाही आपल्याला. आता एफपीओ मध्ये काय होतं तुम्ही पूल करू शकता लँड. एक वेळा लाईफ पूल केली आणि कोऑपरेटिव्ह बनवली तर तुम्हाला सगळ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. आपण साखरमध्ये बघितलं आहे तसंच दुसऱ्या क्रॉपमध्ये बी होऊ शकते. अगदी शेवटचा प्रश्न, इंडस्ट्रीज खूप प्रमाणात आहेत, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असतील, केमिकल इंडस्ट्रीज असतील आणि आणखीन काही असतील, त्यामध्ये काय मिळालेलं आहे त्या इंडस्ट्रीजना आणि म्हणजे कुठेतरी रोजगार वाढेल याकडे कुठेतरी लक्ष देण्यात आलंय का या बजेटमध्ये. एम्प्लॉयमेंट वाढवायचं काम फंडामेंटली आहे की इन्व्हेस्टमेंट वाढवायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट वाढला तर एम्प्लॉयमेंट वाढणार. नाही तर लोक काय करतात प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंटसाठी एम्प्लॉयमेंट कमी करून ऑटोमेशन जास्त करतात. ते पण जरुरी आहे आपल्याला कॉम्पिटिशन करायसाठी. सो आपल्याला बघायला पाहिजे की कुठली इंडस्ट्रीमध्ये जॉब्स वाढू शकते आणि कुठली इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन वाढू शकते. ते दोघांना न्याय देऊन काम करावं लागेल. तसं होऊ शकते की टेक्स्टाईलमध्ये बी वाढू शकते. कॉटनमध्ये त्यांनी लोकांनी लई प्रोव्हिजन केलेलं आहे. एवढा कॉटनचा फंड बनवला आहे. कॉटन वाढवायचा महाराष्ट्रामध्ये त्याचा बी फायदा होऊ शकते. मराठवाडा वगैरे पाहिला, विदर्भ वगैरे सगळे कॉटनचा एरिया आहे.
इकडे फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी तज्ज्ञ आयएमसीचे प्रेसिडेंट स्वतः संजय सर होते. त्यांच्या माध्यमातून काय या बजेटमध्ये फायदा जो आहे तो नागरिकांना होणार आहे, शेतकऱ्यांना होणार आहे, या संदर्भात आपल्याला जी आहे ती चांगलीच माहिती देण्यात आलेली पाहायला मिळते. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.